नंतर हे काढायला बॅट्समन बॉलर चोरंबे संघाकडून सलामीची जोडी आलेली आहे ती अनिल आणि अनिकेत आणि गोलंदाजी साठी तयार आहेत ते वकवडी संघाकडून प्रताप. दोन्ही तुल्यबळाचे संघ एक मोठी लढत आपणाला या ठिकाणी पाहायला मिळेल. वकवडीवरचे चोरंबे वकवडी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि चोरंबे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. चोरंबे संघाकडून फलंदाजीसाठी आलेले आहेत ते स्ट्राईकला आहेत ते अनिल, नॉन स्ट्राईकला आहेत त्या अनिकेत. उत्कृष्ट अशी दोन्ही फलंदाज, आक्रमक असे फलंदाज आणि उत्कृष्ट असे गोलंदाज वकवडी संघाकडून प्रताप. प्रताप यांचा चेंडू सामना करेल तो अनिल. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादात पाहूया आता काय होतंय ते. आणि हा षटकार थोडा वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे चेंडू बाहेर जात आहेत आणि हा षटकार आलेला आहे तो अनिल यांच्या बॅटमधून. पहिल्याच चेंडूवरती 6 धावांनी खातं खोललेलं आहे ते चोरंबे संघाने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रताप यांची. पण पुन्हा एकदा सुंदर असा फटकावलेला चेंडू, लो फुलटा चेंडू होता, त्याला तटवलेला आहे ऑफ साईडला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण त्यामध्ये काही यश मिळालेलं आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानलेलं आहे ते अनिल यांनी. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. जरा हे झालेलं रे, कुठला आहे काय झालं तुझ दे तुझ. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे तो खेळाडूचं ना अजित. खरंच कौतुक करावं लागेल. ग्रामीण क्रिकेटला अशा प्रकारचा कॅच घेणं खूप अवघड गोष्ट आहे पण ते साध्य करून दाखवलेलं आहे ते अजित यांनी. एक मोठा गडी बाद केलेला आहे. चोरंबे संघाला पहिला धक्का बसलेला आहे तो अनिकेत. आणि सलामीचा एक फलंदाज माघारी पाठवण्यात यश मिळालेलं आहे ते वकवडी संघाला. एक मोठा अनिकेतच्या स्वरूपात धक्का मिळालेला आहे. एक अप्रतिम असा झेल अजितच्या मार्फत झाला आणि मोठा धक्का बसला तो चोरंबे संघाला अनिकेतच्या स्वरूपात. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो अमोल. पाहूयात आपल्या संघासाठी कितपत धावा जमवतात.
संघ, दुसऱ्या बाजूला चोरांबे संघ आणि या दोन संघांमध्ये ही मॅच रंगताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. ही रंगतदार मॅच आणि आपण पाहिलं तर एका बाजूला संघ ओखवडी संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर चोरांबे संघ. डावफलकावर आतापर्यंतचा आपण पाहिलं तर 33 धावा अगदी लागले गेलेत आणि पाहायला गेलं ना तर चोरांबे संघ प्रथम फलंदाजी करतायत आणि एका बाजूला अनिल आपण पाहिलं, दुसऱ्या बाजूला अमोल आहेत आणि हे दोन फलंदाज आता मैदानामध्ये आहेत. सलामीचा फलंदाज आपण पाहिलं तर अनिकेत आले होते आणि ते माघारी गेलेत. एक विकेट गमावली गेली आणि आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झाला आहे. 3 षटकानंतर धावफलकावर धावा 33 लागल्यात. सुरुवात आपण पाहिलं थोडीशी संत झाली, त्यानंतर मात्र आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळालं आणि कुठेतरी अवंतर धावाही या षटकांमध्ये आल्यात. त्यामुळेच हे षटक थोडंसं महागडं ठरलं आहे संग्राम यांचं. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा अमोल आले सेकंड स्पेलमध्ये, त्यांचं स्वागत करतो आहे. अगदी आलेले मान्यवर आणि उपस्थित प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय, या सर्वांचं अगदी या काळभैरवनाथ मैत्री चषकामध्ये आपण स्वागत करूया. हा भीमर आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं ना तर फुलर लेनचा हाताळला आणि पंचांनी घोषित केला आहे नो बॉल आहे. पहिला चेंडू नो बॉल, त्यावर फ्री हिट आणि अगदी फ्री हिटची संधी आहे. आता खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी त्याला उडवलाय कव्हर रिजनमध्ये. आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पाहता पाहता एकेरीचे दुहेरीमध्ये परिवर्तन केले आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे पूर्ण केल्यात. फ्री हिटचा चेंडू, त्यावर आपण पाहिलं तर आलेला हा फटका दुहेरी धावेचा आणि सुरुवात अगदी देखणी केली या षटकाची. पुन्हा एकदा अमोल आलेत, यावेळेस कमबॅक केले. चांगला चेंडू याही वेळेस कव्हर रिजनमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, प्रोटेक्शन होत आहे, फेकी होईल तोपर्यंत जोखीमे भरीचे आहे. दुसऱ्या धावीचाही आपण पाहिलं तर आव्हान स्वीकारलं या दोन्ही बॅटरने आणि 2 धावा अजून ॲड झाल्यात मैदानामध्ये. ही स्पर्धा आपण पाहिली ना तर श्री गणेश क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ कृषी बारामोरे यांच्या आयोजनातून काळभैरवनाथ मैत्री चषक आणि अगदी या दुसऱ्या दिवसामध्ये जाऊन ठेपली ही स्पर्धा. पहिला दिवस कालचा आपण पाहिला, शुभारंभाचा दिवस होता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले ना तर गटातून अगदी दिवदेवाडी संघ मजल मारले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ब गटाच्या ह्या मॅचेस चालू आहेत आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर होमगाव संघ आपण पाहिलं तर 2 फेरी विजय होऊन तो दाखल झाला आहे 3ऱ्या फेरीमध्ये. त्यानंतर वरुशी ब संघ आपण पाहिलं तर 2ऱ्या फेरीमध्ये आहे आणि या 2 संघांमधून आपण पाहिलं तर एका बाजूला चोरांबे संघ, दुसऱ्या बाजूला ओखवडी संघ, या 2 संघांमधून जो विजय होईल तो अगदी वरुशी ब संघाबरोबर 2 हात करताना 2ऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अमोल आता चांगली गोलंदाजी करतायत, चांगली लाईन लेंथ हाताळतायत आणि धावा आपण पाहिल्यात तर दुहेरीच्या स्वरूपात या षटकामध्ये खर्च झाल्यात. यावेळेस लॉप केलाय आडव्या बॅटने, क्रॉस बॅटेड फटका. फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे. फटक्याला फेकून दिले अगदी वावराच्या पल्याड. 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. अनिल आहेत आणि अनिल यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार अगदी चोरांबेसाठी फायदेशीर ठरतोय. धावफलकावर धावा लागल्यात 46, 46 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 4थं षटक चालू आहे आणि 4थ्या षटकासाठी अमोल यांना अगदी प्राचारण केलं होतं. 2रं वैयक्तिक षटक हातात आहेत अमोल. यावेळेस फुल टॉस सरळ बॅटने खेळला, ऑन साईडला खेळून काढलाय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. अजून एक देखना चौकार येतोय. अगदी अनिल आता बहरत आहेत बॅटिंगमध्ये, त्यांची अगदी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी संयम दाखवला होता, त्यानंतर आपण पाहिलं ना तर मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण होत आहे आणि 4 षटकानंतर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा लागल्यात, त्या म्हणजेच 50. अर्धशतक पूर्ण झालंय चोरंबे संघाचं आणि इथून पुढचे अजून 6 चेंडू बाकी आहेत. या धाव ही खेळपट्टी पाहिली ना तर साजेशी आहे फलंदाजासाठी आणि तितक्या धावा या मैदानामध्ये कोरल्या गेल्यात. अगदी आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये 60-70 धावा अगदी प्रत्येक मॅचमध्ये कोरल्या गेल्या होत्या. 4 षटकांची मॅच असेल तीही मॅच आपण पाहिली तर 40-50 अगदी सहजरित्या गाठत होते संघ आणि त्यामुळे ही खेळपट्टी अगदी आपण पाहिली ना तर खेळाडूंसाठी बॅटिंगसाठी अगदी अनुकूल आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी करताना इथे अनिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आता अमोल आलेत
बॅटिंगसाठी आता स्ट्राईकवर आलेत आणि नॉन स्ट्रायकरला आपण पाहिलं तर सोन्या अगदी अनिकेत गोलंदाजी मार्कवर आलेत. त्याच्याकडे ती संधी दिली आणि त्याच्यावरती जबाबदारी दिली ओखवडी संघाने. शेवटचे 6 चेंडू आता त्याला चांगले हाताळायचे आहेत. धावत फलकाव धावा चांगल्या लागल्यात त्या थांबवायच्या आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल करायचा होता. झेलची संधी. यस, टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं. कुठेतरी बॅटच्या स्टिकरवर येऊन हा चेंडू आदळला आणि आपण पाहिलं तर मिस टायमिंग फटका आणि मिड विकेटच्या रिझनमध्ये हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 38च्या आतमध्ये आपण पाहिलं तर हा झेल देऊन अमोल माघारी परतलेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतील. आकाश आलेत. यस, एक चांगले ऑलराऊंडर चोरंबे गावचे आणि आपण पाहिलं कित्येक नवी मुंबईमधले क्रिकेट आपण पाहिलं आकाशच्या गोलंदाजीमध्ये. अगदी आकाश चांगली गोलंदाजी केली आहे नवी मुंबईमध्ये आणि तोच आकाश आता स्वतःच्या गावच्या क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर मैदानामध्ये उतरला आहे चोरंबे गावच्या संघासाठी खेळताना. पहिला चेंडू फेस करत समोर अनिकेत आहे. चांगला चेंडू अनिकेतने पहिलाच हाताळला होता. यावेळेस हाफ ट्रॅकर अगदी कार्पेटचा फटका मिड विकेट रिझनमध्ये गेला आणि एक धाव तिथे आले. फेकी आपण पाहिलं तर थोडीशी खराब राहिली. बॅकअप मिळतोय पण एकच धाव तिथे. एकेरी धावेने धावफलक आता 51 या आकड्यावर जाऊन पोचला आहे. अनिल आलेत. अनिल आपण पाहतोय त्यांना स्ट्राईकवर आहेत आणि त्यांच्याकडे ती जबाबदारी असेल की इथून पुढचे 4 चेंडू चांगल्या धावा बनवावं लागतील. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल केला. अगदी त्याला सक्सेसफुल केला आहे. लांब लचक हँडसम लॉंग ऑन स्ट्रॉंग अजून एक अनिल यांच्या बॅटमधून येतोय. हा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ही चांगली फटकेबाजी इथे करतायत अनिल. अगदी आपल्या संघाची जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावर केली की त्यांना धावा बनवायच्या आहेत आपल्या संघासाठी. येणाऱ्या इनिंगमध्ये आपल्या गोलंदाजाला त्या धावा बनवून द्यायच्या आहेत. तेव्हाच कुठेतरी ते गोलंदाज त्या धावा रोखू शकतील हे अनिल यांना चांगलं माहिती आहे. अनुमान घेतला आहे. पहिल्या मॅचमध्ये अगदी वर्षी ब संघाने 80 धावा ठोकल्या होत्या. त्याच चेक चेक पुढे एकदा लाईट आली आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण चालू मॅचकडे जाऊया. आणि काय त्यांचा पुढचा चेंडू यावेळेस स्टॉपेज लागले. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याची संधी अनिकेतकडे आहे आणि सेकंड अटेम्प्टमध्ये फंबल झाले होते पहिल्या अटेम्प्टला. आपण नजर शेवटपर्यंत अगदी रोखून ठेवली त्या चेंडूवर आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल कंप्लीट केला. कॅच आउट झाले तिथे. अनिल माघारी परत आहेत. चांगला खेळ त्यांचा राहिला. अगदी काही चेंडू या षटकातले अजून बाकी आहेत आणि षटक समाप्त झाले. माफ करा. आणि आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावफलकावर धावा लागल्या आहेत त्या म्हणजेच 59 आणि 60 धावेंचं आता लक्ष आहे. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये तुम्हाला 60 बनवायचे आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे तुम्हाला 2 धावा बनवायच्या आहेत. 5 षटकांचा खेळ झाला. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर आपण पाहिलं तर चोरंबे संघ 59 धावसंख्येवर जाऊन पोहोचला आणि 60 धावेंचं लक्ष आता उखवडी संघासमोर उभं ठेवलं आहे. ही मॅच खूप महत्त्वाची आहे दोन्ही संघासाठी. अगदी आपण पाहिलं तर जो संघ पराजय होईल ना तो अगदी घरचा प्रवास करेल आणि जो विजय होईल ना तो वरुशी ब संघासमोर अगदी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी घाई करा. चला चोरंबे संघ आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. चला हुमगाव संघ आपल्यालाही विनंती असेल की आमचा आवाज अगदी यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर इथे उपस्थित राहा. कारण की यानंतरची मॅच दुसऱ्या फेरीची त्यानंतर तिसऱ्या फेरीची मॅच तुमची असेल याची दक्षता घ्यायची आणि या मैदानामध्ये हजर राहायचं आहे. अगदी आपण पाहतोय काळभैरवनाथ मैत्री चषक 2026ची स्पर्धा आणि त्याचं आयोजन अगदी श्री गणेश क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ खर्शी बारामुरे यांच्या आयोजनातून झालं आहे.
अगदी आपण पाहिलं तर पहिलं पारितोषिक 50,000 रुपये, दुसरी पारितोषिक आपण पाहिलं ना तर 25,000 रुपये, तृतीय पारितोषिक आपण पाहिलं तर 15,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक पाहिलं ना आपण तर 10,000 रुपये. अगदी ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी मोलाचा वाटा अगदी दिला आहे त्या सर्वांचा अगदी आभारी आपण मानू. या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहिलं तर माननीय श्री विठ्ठल गोळे दादासाहेब सरचिटणीस राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार नेते महाराष्ट्र प्रदेश माननीय श्री विठ्ठल गोळे दादा आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेचं अगदी पहिलं पारितोषिक आपल्याला लाभलं आहे. अगदी एकनिष्ठ आहेत. आपण पाहिलं तर नामदार आमदार आपण पाहिलं ना तर माननीय श्री शशिकांतजी शिंदे साहेब यांचे अगदी एकनिष्ठ कार्यकर्ते आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विठ्ठलदादा गोळे साहेब यांच्या माध्यमातून ते पहिलं पारितोषिक या स्पर्धेचं आपल्याला लाभलं आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक असेल 25,000 रुपयाचं माननीय श्री रामदास पार्टे साहेब आपण पाहिलं ना तर संचालक आहेत प्रतापगड साखर कारखाना यांच्या माध्यमातून ते आपल्याला लाभलेलं आहे. चला ओखोडी संघ आपले बॅटर सलामीचे आपण चला मैदानामध्ये पाठवून द्यायचं आहे. अधिकचा वेळ घेऊ नका. अगदी 60 धाव्यांचा पाठलाग करायचा आणि तो पाठलाग तुम्हाला आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये करायचा आहे. 5 षटकांची मॅच, पहिल्या फेरीची लढत. एका बाजूला चोरांबे संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला ओखवडी संघ खेळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तृतीय पारितोषिक या स्पर्धेचं लाभलं आहे माननीय श्री संजय कांबळे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त त्यांच्यामार्फत हे 15,000 रुपयाचं तृतीय पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं आहे. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक आपण पाहिलं ना तर कैलासवासी सुभाष उतेकर आणि कैलासवासी मोहन पार्टे यांच्या स्मरणार्थ श्री अरुण वसंत पार्टे साहेब यांच्या सौजन्याने आपण पाहिलं तर चतुर्थ पारितोषिक अगदी 10,000 रुपयाचं ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. त्यानंतर सर्व चषक आपण पाहिलं ना ज्याचे सौजन्य अगदी चमकदार ट्रॉफीज आपण पाहतो या स्पर्धेच्या ते कैलासवासी रवींद्र बापूराव पार्टे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं ना तर श्री महेश पार्टे साहेब आणि श्री विनायक पार्टे साहेब यांच्या माध्यमातून हे सर्व संपूर्ण चषक आपण पाहतो या स्पर्धेचं सौजन्य लाभलं आहे. त्यानंतर यूट्यूब सौजन्य आपण पाहिलं तर जावली टेनिस क्रिकेट लाईव्ह आपण पाहतो आहे आणि हे अगदी यूट्यूब वाहिनीचं जे सौजन्य लाभलं आहे ना ते श्री सागर ढमाळ साहेब आणि श्री कृष्णा गोळे अगदी आर्या डेव्हलपर्सचे सर्व त्यांच्या माध्यमातून हे आपल्याला यूट्यूब सौजन्य लागलं आहे. त्यानंतर आपण मालिकावेरकडे जाऊया. अगदी मालिकावेरसाठी सायकल आहे आणि ती सायकल आहे ना माननीय श्री निलेश दादा पार्टे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी अगदी सौजन्य लागलं आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आपण पाहिला तर माननीय श्री विश्वास पार्टे साहेब यांच्या माध्यमातून अगदी फलंदाजासाठी बॅट आहे आणि या उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण पाहिलं तर शूज आहे श्री कल्पेश बिरामणे साहेब यांच्या माध्यमातून ते आहेत. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर श्री गजानन गोगावले साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठीही शूज आहेत आणि सामनावीरचे टी शर्ट आपण पाहतो आहे अगदी ग्लोरियस स्पोर्टचे सर्व आपण पाहतो आहे सुधीर भाऊ धनावडे साहेब यांच्या माध्यमातून ते आपल्याला लाभलं आहे सौजन्य. आणि त्यानंतर चेंडू सौजन्य अगदी या स्पर्धेसाठी जी महत्त्वाची गोष्ट अगदी चेंडू त्याचं सौजन्य अमित गुजर साहेब यांच्या माध्यमातून आहे. पहिला चेंडू आकाश यांचा समोर अमित यांना पाहतोय आपण अगदी लॉफ केलाय कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपमधून फेकी होईल तोपर्यंत एक धाव आणि खातं उघडलं जातं ओखोडी संघानं एका धावेने. 2 सलामीवीर मैदानामध्ये आलेत. एका बाजूला अमित आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर किरण आहेत. हे दोन्ही खेळाडू आता त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल की आपल्या संघासाठी अगदी त्या 30 चेंडूमध्ये 60 धावा बनवण्यासाठी चांगलं योगदान मैदानामध्ये देणं गरजेचं आहे. यावेळेस फुलरलेनचा चेंडू फ्लिक केला आहे सरळच्या दिशेने अगदी चेंडू गेला आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय फेकी करेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव. हे एकेरी धावेने अगदी आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात आहे. 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत आहेत. चोरंबे संघाकडून आपण पाहिलं तर सलामीचा गोलंदाज आकाश आपण पाहतोय आणि आकाशकडे ती अगदी गुणवत्ता आहे ती शैली आहे की चांगला खेळ त्या मैदानामध्ये त्याला करावं लागेल. यावेळेस ओढून मारलेला फटका आपण पाहतोय अगदी ऑफस्टिकच्या बाहेर होता त्याला खेचून खेळण्याचा प्रयत्न झेलची इथं संधी सुटली गेली आणि त्यावर आल्यात आहे 2 धावा. अगदी अमितला जीवनदान मिळालं या चेंडूवर. मी म्हणालो गुणवत्ता आहे आकाश यांच्याकडे की ती विकेट्स मिळवू शकतात मॅचमध्ये अगदी आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणू शकतात आणि तोच प्रयत्न आकाशचा या चेंडूवर राहिला होता. कुठेतरी आपण पाहिलं तर झेल उडवला होता फलंदाजाचा आणि तो सुटला क्षेत्ररक्षकाने ती साथ दिली नाही आहे. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पायाचा वेध घेतला आहे तोपर्यंत आपण पाहिलं तर लेगबाईच्या सुरुवात पंचांचा इशारा येईल. 1 धाव तिथे येते. 1 धावेने आता धावफलक पुढे जाते जाऊन पोचले 5 आकडा गाठला गेला आहे. आत्तापर्यंत चेंडू झालेत आपण पाहिलं तर 4 चेंडूनंतर 5 धावा धावफलकावर. एका बाजूला आता किरण स्ट्राईकवर आलेत
त्यांच्याकडेही जबाबदारी असेल की चांगली खेळी इथे मैदानामध्ये दाखवावी लागेल कोडी संघासाठी. 60 धावेंचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये आणि पहिलं षटक चालू. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका आडव्या बॅटने अगदी खेचून मिड विकेट रिजनमध्ये खेळला गेला आहे. डीपमधून आपण पाहिलं तर फेकी होईल. अगदी डीप मिड विकेटचा एक क्षेत्ररक्षक होता तिथे, तो फेकी करतो आणि तोपर्यंत एक धाव अजून आले. एक धाव खूप महत्त्वाची आणि ती घेताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आकाश निघालेत. समोर अमित आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर ऑफ स्टिकच्या बाहेर थोडासा लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न आकाशांचा राहिला. षटक समाप्त झालं आहे आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे अवघ्या 6 चेंडू 6 धावा खर्च केल्यात. नफतोली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आकाशांची विकेटची एक संधी निर्माण केली होती ती गमावली गेली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. नामदेव, अगदी नामदेवकडून तो झेल सुटला होता पण यावेळेस नामदेव यांना आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घ्यावी लागतील. पार्टनरशिप ही जी बनत चालली ना एकेरी दुहेरी धावेने ती कुठेतरी आता थांबवावी लागेल, तोडावी लागेल. कारण की संघर्ष हेही करतील. ओखवडी संघ आपण पाहिलं संघर्ष करण्यासाठी जाणला जातो. अगदी चिकाटी आहे या संघाकडे आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो लढताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. चोरांबे संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरसाठी अगदी त्याला जबाबदारी दिली आहे. नामदेव आलेत. स्ट्राईकवर आपण पाहतोय किरण यांना. नॉन स्ट्रायकरला अमित आहेत. या दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे. मोठे प्रहार ते अगदी योग्य वेळेत करू शकतात. आपण पाहिलं तर संयम दाखवला या षटकामध्ये पहिले आणि त्यानंतर आता नामदेव आलेत. यांच्यावर आक्रमण चढवतील का हा प्रश्न नक्कीच उद्भवला आहे. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. सेकंड स्पेलमध्ये आपण पाहिलं तर सेकंड ओव्हरमध्ये नामदेव आलेत. पहिला चेंडू किरण यांना. हाफ ट्रॅकर होता ऑफस्टिकच्या बाहेर अगदी कव्हर रिजनमध्ये खेळला आहे. 1 बाउन्स चेंडूला अडवण्यात येईल का नाही. अगदी फंबल झालेत आणि चेंडूला फरार केला आहे. सीमारेषा पार केला. 4 धावांसाठी येतोय चौकार. हा अगदी आत्मविश्वास देणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय किरण यांच्या बॅटमधून. ते त्यांच्याकडे शैली आहे अगदी. आपण पाहिलं तर चारही दिशेने ते फटकेबाजी करतात आणि यावेळेस मात्र क्षेत्र निवडलं होतं कव्हरचं आणि तिथे आल्यात 4 धावा. 10 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या चेंडूचं स्वागत केलं अगदी नामदेव यांचं चौकार आणि दुसरा चेंडू घेऊन नामदेव. यावेळेस फुलरलेनचा चेंडू सरळ बॅटने खेळला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स अगदी तो चेंडूला गॅदर करतोय. फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव अजून धावफलकावर ॲड होते आणि 11 धावा धावफलकावर लागल्यात. इथून पुढे अजून पाहायला गेलं ना तर 49 धाव्यांची गरज आहे आणि उर्वरित चेंडू अगदी पाहायला गेले तर 22 आहेत. समोर अमित त्यांना पाहतोय आपण आणि त्यांच्याकडे ती मोठे फटके खेळण्याची अगदी आपण पाहिलं तर शैली आहे आणि ती खेळावी लागेल. आता अमित त्यांना हात खोलावेही लागतील. क्रॉस बॅटेड फटका अगदी आपण पाहिलं चेंडू यायच्या आधीच ही बॅट फिरवली गेली पण लाईन कुठेतरी खराब राहिली. अगदी जास्त बाहेर ठेवला गेला होता चेंडू. वाईडिश आपण पाहिलं तर गोलंदाजी राहिली आणि पंचांनी अगदी हात फैलावलेत. सांगितलं आहे अवंतर धाव आले. वाईड आला आहे. धावफलकावर अजून एक धाव आता ॲड होते. 12 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेस हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर झालं नाही आहे. मिड विकेट रिजनमधून खेळून काढला आहे. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतो आहे. तो तिथे फील्ड करेल. तोपर्यंत 1 धाव आणि 1 धावेने आता धावफलक पुढे जात आहे. जाऊन ठेपलं आहे 13 या आकड्यावर. बिनबाद 13 ओखवडी संघ आहे आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत या सामन्यामध्ये झाला आहे. या इनिंगमध्ये झाला आहे आणि 13 धावा धावफलकावर लागल्यात. कमी गतीचा चेंडू अगदी फुलर लेन हाताळला गेला. फुल टॉस होता. त्यावर मोठा प्रहार करायचा होता पण टायमिंग आपण पाहिलं तर जुळलं नाही आहे. स्वतःवर नाराज आहेत पण तोपर्यंत आपण पाहिलं ना तर या फटक्यावर 2 धावा किरण यांनी जमवल्यात. या 2-2 धावेने आता धावफलक पुढे जात आहे. जाऊन पोचतं आहे 15 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. 15 धावसंख्येवर ओखवडी संघ आहे आणि इथून पुढे अजून 45 बनवायचे आहेत. नामदेव यांचा पुढचा चेंडू. प्रत्येक चेंडू नामदेव यांचा अगदी चांगला राहिला आहे. एक चेंडू आपण पाहिला तर कुठेतरी गतीमध्ये वारंवार ते व्हेरिएशन दाखवताना गती कमी करतायत. एखाद्या चेंडूवर अगदी गती चांगली देत आहेत. त्यामुळेच जजमेंट फलंदाजाला येत नाही या खेळपट्टीवर की कोणता चेंडू अगदी वेगवा आणेल, कोणता चेंडू अगदी हळवारपणे येईल आणि त्याच दुविधी अवस्थेत आपण पाहिलं ना तर फलंदाज अगदी चकित होत आहेत गोलंदाजावर. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कव्हर रिजनमध्ये खेळायला झेलची संधी होती.
फंबल झालेत, अगदी झेल सुटला गेलाय. त्यावर एक धाव घेतली गेली, फिकी चांगली राहिली झेल सुटल्यानंतर. तोपर्यंत एक धाव आले. यावेळेस आता किरणलाही एक जीवनदान मिळालं आहे. आपण पाहिलं तर अमितला एक जीवनदान मिळालं आहे, किरणला एक जीवनदान मिळालं आहे. धावफलक 2 षटकानंतर जाऊन पोहोचलं आहे 17 या धावसंख्येवर. अजूनही आपण पाहिलं तर 43 धावसंख्येची गरज आहे. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, विनंती असेल थोडंसं पळत द्या. जे कोणी पाणी घेऊन येतात प्लीज आपण धावत द्या, अधिकचा वेळ घेऊ नका. या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 12 संघ आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत आणि एक मॅच अगदी तिसऱ्या फेरीची अजून एक वाढली गेली आहे आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे थोडीशी घाई करा आणि आयोजकांना थोडं सहकार्य करा. सर्व संघांना विनंती आहे की तुम्ही अगदी आपण पाहिलं तर वेळेमध्येच सामने पूर्ण करा आणि या वेळेमध्येच हजर राहा. 17 धावा धावफलकावर लागल्यात. अजून 43 धाव्यांची गरज, 18 चेंडू 43ची गरज आहे. इथून पुढे आता चांगला खेळ करावा लागेल किरण आणि अमित यांना, कारण की एकही विकेट गेली नाही. जमेची बाजू ती आहे ओकोडी संघासाठी. येणारे बॅटर अजून आहेत, अनिकेत आहेत, आपण पाहिलं ना तर सूर्यकांत शेलार आहेत, एका बाजूला अक्षय शेलार आहेत. अगदी फलंदाजाची अगदी वर्णी आहे अजून मागे. त्यामुळे कुठेतरी हात खोलावे लागतील, ते जोखीम घ्यावी लागतील. जिंकायचं असेल ना तर संघर्ष मैदानामध्ये दाखवावं लागेल ओकोडी संघाला. 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अगदी 43 धावा. आणि आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेलमध्ये आकाश सपकाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. बाबू आलेत आणि त्यांच्या हातामध्ये ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तो चेंडू पाहायला मिळतोय तिसऱ्या ओव्हरचा. हा पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज निघालेत आकाश. पहिला चेंडू अगदी फुलर लेनचा टायमिंग प्रॉपर होऊ शकला नाही आहे. चेंडू गेला अगदी गोलशंकित स्वरूपात थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव तिथे येते. नाराज झालेत किरण स्वतःवर, कारण की फुलटॉस होता आणि त्या फुलटॉसवर अगदी समाचार घ्यायचा होता मोठा, पण टायमिंग आपण पाहिलं होता त्यावर झालं नाही आहे, अगदी जुळला नाही आहे. बॉटमला हा चेंडू लागला आणि आपण पाहिलं थर्डमॅनच्या दिशेने हा चेंडू आला आहे. गोलशंकित स्वरूपात एक धाव. 18 धावा धावफलकावर लागल्यात. इथून पुढे 42 बनवायचे आहेत. चेंडू आहेत उर्वरित 17 चेंडू 42ची गरज. समीकरण अगदी स्पष्ट डोळ्यासमोर उभं राहिलं आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर शॉर्टम पुल शॉर्टम जॅक अगदी सक्सेसफुल केला आहे. यावर किती धावा? यस, पंचांनी अगदी हात उंचावलेत, सांगितलंय हा येतोय षटकार. किरणने यावेळेस हात खोललेत. किरणच्या बॅटमधून आपण पाहिलं तर पहिला चौकार आला आहे, त्यानंतर आलेला हा षटकार मॅचला कलाटणी देतोय. अगदी आपण पाहिलं 17 चेंडूमध्ये 42 हव्या होते. यावेळेस आता 36 राहिल्यात. 16 चेंडू 36ची गरज आहे. समीकरण आता बदलताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक धावे मागे आपण पाहिलं ना तर समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. 36ची गरज आहे. 6 धावा आल्यात. किरण आता मात्र आक्रमकता चढवत आहेत. शिवम आणि संकेत आपण अगदी बाबळीच्या दिशेने आपण स्वयंसेवकाची भूमिका बजवायची आहे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये दिला होता आणि सरळ बॅटने फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. अगदी आपण पाहिलं तर लांब लचक हा फटका किरण यांच्या बॅटमधून आला आहे. हा दुसरा षटकार लगातारचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र जबाबदारी पूर्णपणे स्वीकारले किरण यांनी. एक चौकार 2 षटकार अशी खेळी आपण पाहिली आतापर्यंत किरण यांची आणि एकेरी दुहेरी धावाही त्यांनी या मैदानामध्ये बनवल्यात. कुठेतरी संयम दाखवला होता पहिल्या 2 षटकामध्ये, पण या तिसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं ना आता आल्या आल्या आकाश यांचा अगदी समाचार घेताना. यावेळेस वेगवान चेंडू हाफ ट्रॅकर अगदी वेग होता. पंचांचा इशारा अगदी वन बाउन्स आलाय. ताकीद दिली गेले वन बाउन्सची. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावर धावा लागल्यात. आत्तापर्यंत आपण पाहिलं ना तर जाऊन पोचलाय संघ 30 या आकड्यावर. अजून 30 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू आपण पाहिले ना तर 14 बाकी आहेत आणि 14 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे मॅच अजून दोन्ही संघाकडे बरोबरीच आहे. चोरंबे संघाचा हा खेळाडू अगदी बाबू यांनी झेलची संधी निर्माण केली. झेल सुटलाय. मिड विकेट रिजनला अगदी झेल घेण्याची संधी होती, तिथे तो झेल सुटला गेला. अशा क्रुशियल मुवमेंटला जर तुम्ही कॅच सोडत असाल ना तर नक्कीच या मॅचपासून तुम्ही लांब राहाल. अगदी विजयापासून 2 हात लांब राहाल. कॅचेस विन मॅचेस मित्रा. अगदी तुम्ही हा झेल पकडणं गरजेचं होतं. हा चान्स अगदी मिळाला होता आणि किरणसारखा फलंदाज जो अगदी त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आला, त्या फलंदाजाची ती कॅच अगदी तुम्हाला पकडायला हवीच होती. कुठेतरी चूक झाली आणि या चुकीचा अगदी बुरदंड तुम्हाला येणाऱ्या चेंडूवर भरावा लागणार आहे. 2 धावा इथे आल्या. दुहेरी धावेने धावफलक पुढे जात आहे. 32 आकडा गाठला. अजून 28ची गरज. 13 चेंडू 28चं समीकरण.
यावेळेस थोडासा चेंडू खाली राहिला, अगदी क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, संपर्क राहिला नाही आहे चेंडूशी आणि बॅटचा आणि त्यामुळेच निर्धाव चेंडू आला आहे. 12 चेंडू 12मध्ये 28, अगदी सरासरी 14चे आहे प्रति षटकामागे. आणि या दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर सलामीच्या अजून मैदानामध्ये आहेत. कुठेतरी एका बाजूला आपण पाहिलं तर किरण कानमंत्र देताना अमितला की कशा रीतीने तुला फलंदाजी करायची आहे, माझी साथ तुला अगदी लाभली आहे, आता तुझी साथ मला लागणं गरजेचं आहे. कारण की एका बाजूला किरण चांगली फलंदाजी करतायत, त्याच्यासोबत आता अमितलाही त्याच ताकदीने फलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये. ओकवडी संघाला जर विजय करायचा असेल तर 2 षटकामध्ये अगदी त्या 28 धावा कुटाव्या लागतील. 12 चेंडूचं आपण पाहिलं ना तर 28चं समीकरण डोळ्यासमोर. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बाबा अनिल यांना, अगदी ते आलेत गोलंदाजी मार्कवर. अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय, कोळी संघाचे ऑलराऊंडर आहेत, सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे तो अनुभव आहे आणि अगदी अनुभवाचा आता पुरेपूर वापर करावा लागेल अनिल यांना. फलंदाजी त्यांची चांगली राहिली आहे, आता गोलंदाजी तितक्या ताकदीची अनिल यांना करावी लागेल. येणारे 12 चेंडू खूप महत्त्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. एका बाजूला चोरांबे संघ तो विचार करत असेल या 12 चेंडूमध्ये त्या 28 धाव्या कशा डिफेंड करायच्या आहेत, आणि दुसऱ्या बाजूला विचार करत असेल ओकवडी संघ त्या 12 चेंडूमध्ये 28 धावा आम्हाला कशा बनवायच्या आहेत. चौकार षटकार ठोकून बनवल्या जातील का एकेरी दुहेरीने त्या बनवल्या जातील का एक्स्ट्रा येतील काही षटकांमध्ये. चल थोडीशी घाई करा, मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करा. येस अनिल आलेत राऊंड द विकेट. पहिला चेंडू फुलर लेनचा होता, कार्पेटचा फटका आपण पाहिला, मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे, अगदी तो अडवला जाईल शॉर्ट मिड विकेटला. आणि आपण पाहिलं तर फेकी होईपर्यंत 1 धाव. आणि जमेची बाजू किरण स्ट्राईकवर आलेत, ज्या किरणने अगदी आतापर्यंत जबाबदारी पूर्णपणे ओकवडी संघासाठी पार पाडले ना मैदानामध्ये, त्यांच्यावर आता ती जबाबदारी पुन्हा एकदा आली आहे. इथून पुढचे 11 चेंडू 27ची गरज आहे. फुलर लेनचा चेंडू अगदी फुलटॉस आला, त्याला पाठवला मिड विकेट रिजनमध्ये, 1 बाउन्स सीमा पार. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध हा चेंडू गेला आहे आणि किरण स्वतःहून सांगतायत अगदी टोला हा चेंडू लागला आहे. अगदी मिडल ऑफ द बॅट हा चेंडू झाला नाही आहे, त्यामुळेच कुठेतरी मारायचा होता मिड विकेटला, पण अगदी लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या रिजनमध्ये हा चेंडू गेला. आणि आपण पाहिलं ना तर तिथे आल्यात 4 धावा आणि या चौकारने अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत ओकवडी संघ. अजून 23 धाव्यांची गरज आहे, 10 चेंडू 23 धाव्यांची गरज. यावेळेस स्टॉपेज लागले, फसलाय फटका, झेलची संधी इथे निर्माण झाली आहे, झेल होईल का नाही, जजमेंट खराब राहिलं. तोपर्यंत 2 धावा घेतल्या, दुसरी धाव घेताना इथे अमितने अगदी स्वतःला सॅक्रिफाईस केलं नॉन स्ट्रायकर एंडला, तो आता माघारी जातोय. म्हणजेच काय ते इथे एकच धाव, दुसरे धाव घेताना जोखमीची धाव ही महागडी ठरले ओकवडी संघाला आणि तो माघारी जातोय, अमित माघारी जातोय. आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये येत आहेत, अनिकेत शेलार, सोन्या येतोय, अगदी त्याच्याकडे ती ताकद आहे, आक्रमकता त्याच्याकडे अगदी आहे ती, आणि तो आता मैदानामध्ये येतोय. इथून पुढचा खेळ येणारे चेंडू 9 आणि 9 चेंडूमध्ये बनवायचे तुम्हाला 22 धावा. समीकरण सोपं आणि स्पष्ट आपण पाहायला मिळतोय. एका बाजूला 9 चेंडूमध्ये 22 धावा डिफेंड करू शकतो चोरांबे संघ. अनिल यांच्याकडे ती अगदी आपण पाहिली ना तर गुणवत्ता आहे, तो अनुभव आहे, आणि तो अनुभव अगदी 3 चेंडूमध्ये आपल्याला झळकताना पाहायला मिळाला. 3 चेंडू अगदी अनिल यांचे चांगले राहिलेत. एक विकेटची संधी ही किरण यांची बनवली होती, पण कुठेतरी आपण पाहिलं जजमेंट खराब राहिलं दोन्ही क्षेत्ररक्षकांचं आणि चेंडू आपण पाहिलं तर पकडण्यात आला नाही, तो झेल पकडण्यात आला नाही आहे. यावेळेस पुढचा चेंडू फुलर लेनचा चेंडू अगदी खोदून काढलाय, धाव घेण्याची संधी इथे झाले काय, गरीबेमे आटा गेला, एका पाठोपाठ एक दुसरा विकेट धावचीच्या स्वरूपात. किरण माघारी परतलेत, या आधी धावचीत झाले तर अमित, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर किरण माघारी गेलेत. 2 महत्त्वाच्या विकेट माघारी. जो किरण अगदी मैदानामध्ये तळ ठोकून होता, ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार येत होते, तो किरण आता माघारी गेलाय. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले या मैदानामध्ये आणि एकेरी दुहेरी धावाही त्यांनी काढल्या. अगदी चांगला खेळ त्याचा राहिला. मॅचला जिवंत ठेवण्याचं काम किरण यांनी केलं आहे. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये सूर्यकांत शेलार बंडू येत आहेत, त्यांच्यावर आता जबाबदारी असेल. नवीन दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर अजूनही एकही चेंडू खेळला नाही आहे, त्यांच्यावर आता जबाबदारी. 8 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 22 धावा. एका बाजूला आपण पाहिलं ना तर सूर्यकांत शेलार, त्यांच्याकडेही अनुभव आहेत. ओकवडी संघासाठी कित्येक वेळा आपण पाहिलं ना तर अशा क्रुशल सिच्युएशनमधून, दबावाच्या सिच्युएशनमधून आपण पाहिलं ना तर ते खेळ करून अगदी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेलेत. ते सूर्यकांत आता मैदानामध्ये आलेत आणि समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज अनिल आहेत. 8 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 22. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका आल्या इरादे स्पष्ट केलेत. अगदी देखण्या फटका आपल्याला पाहायला मिळतोय, बॅटच्या स्लॉटमध्ये आला क्रॉस बॅटेड फटका आणि टायमिंग अगदी प्रॉपर राहिले या फटक्यावर.
आडव्या बॅटने खेचून काढलेला फटका आपण पाहिलो 6 धावांसाठी गेलाय. आता मात्र समीकरण 7 चेंडू 16चं राहिलंय. मी म्हणालो होतो सूर्यकांत शेलार यांच्याकडे ती गुणवत्ता आहे, तो अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा अगदी वापर तर दबावामध्ये करतायत. आल्या आपण पाहिलं ना तर फटका खेळला होता अगदी मिड विकेट रिजनमध्ये आणि 6 धावांसाठी आला. 7 चेंडू 16चं समीकरण. यावेळेस स्टॉपेज लागले. झेलची संधी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. जजमेंट कसं राहील? खराब राहिलंय. संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करता आलं नाही अनिल यांना. यावेळेस मात्र 6 चेंडू आणि आता 15ची गरज. 45 धावा धावफलकावर लागल्यात. इथून पुढचे 6 चेंडू खूप महत्त्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. एका बाजूला चोरांबे संघ तो विचार करत असेल की मिसफिल्ड झाली आहे, अगदी क्षेत्ररक्षण खराब राहिले, झेल सुटले गेलेत, ते अगदी झेल बनवले गेले असते ना कुठेतरी. अगदी आपण पाहिलं तर या सिच्युएशनला 6 चेंडू 15च्या ऐवजी आता कुठेतरी जास्त धावा असत्या, कुठेतरी दबाव निर्माण झाला असता उखोडी संघावर. बॅकफुटला गेला असता उखोडी संघ, पण क्षेत्ररक्षण खराब केले चोरांबे संघाने. झेल सुटले, प्रत्येक खेळाडूचे त्यांनी झेल सोडले. किरणची 2 झेल, अगदी अमितचा 1 झेल आणि आत्ता सूर्यकांतचा 1 झेल, म्हणजे तब्बल 4 झेल या मॅचमध्ये त्यांनी सोडलेत. त्यामुळेच कुठेतरी आता मात्र 6 चेंडू आणि 15चं समीकरण त्या सिच्युएशन्समध्ये येऊन ठेपलेत हे दोन्ही संघ. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, त्यानंतरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि या चौथ्या षटकामध्ये अगदी 13 धावा आल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये हव्यात 15. अथर्वा आलेत पहिला चेंडू घेऊन. अथर्वा फुल टॉस होता, मिस केलाय. चेंडू अगदी डिक्लेअर झोनमध्ये बाईकच्या स्वरूपात आपण पाहतोय. हा मेजवानी दिली होती, कुठेतरी सूर्यकांत यांना ऑन साईडला खेळायचा होता. ऑफ साईड रिजनमध्ये टाकलेला हा चेंडू, त्याला ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी ती लाईन मिस केली सूर्यकांत यांनी आणि डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. येणारे 5 चेंडूमध्ये 15 बनवायचे आहेत. 14 बनवायचे. येस, वन डे आले. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव आले. 14 बनवायचे आहेत. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 14 बनवायचे आहेत. समीकरण अगदी डोळ्यासमोर स्पष्ट. याही वेळेस फुल टॉस होता, त्याला अगदी पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषेपार. हा चेंडू होतोय फरार. 6 धावा तिथे येत आहेत. कुठेतरी आता लाईन लेन शोधावी लागेल चांगली अथर्व यांना. त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी आता चांगल्या रीतीने पार करावी लागेल. येणाऱ्या चेंडूमध्ये आता बनवायचे आहेत 8 धावा. चेंडू असतील 4 मध्ये 8 बनवायचे आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला दुहेरी धावा बनवायची आहे. पुढचा चेंडू अथर्व. याही वेळेस फुल टॉस बिरकावलाय. यावेळेस स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण अगदी पाहत राहतोय. त्याच्या डोक्यावरून चेंडूला फरार केलाय, सीमा रेषे पार केलाय. चला वरुषी ब संघ, कॅप्टन यायचं आहे. 3 चेंडू आणि आता 2 धावेंची गरज आहे. कॅप्टन या वरुषी ब संघ. शिवम, अजय आपण यायचं. चला लगेच घाई करा प्लीज. अवघ्या 2 धावेंची गरज आहे 3 चेंडूमध्ये. मॅच अगदी दोन्ही बाजूला आपण पाहिलं ना तर बराबरीच आहे. बॉल टू रन मॅच आली आहे. इथून निर्धाव चेंडू मॅचमध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो. चोरांबे संघ सोडून दिला. पाहणी केली आहे. घडतंय काय? धावचीच्या सुरुवात इथे विकेट मिळते. सूर्यकांत यावेळेस माघारी जात आहेत. आता मात्र 2 चेंडू 2 धावेंची गरज आहे. वाईटसाठी हा चेंडू अगदी सोडून दिला. पाहणी करत होते पण चेंडू अगदी आपण पाहिलं ना तर स्टंप लाईनवरून गेला आणि त्यानंतर मात्र जोखीम घेतली ती धाव घेण्याची आणि ती धाव घेण्यासाठी आपण पाहिलं ना जोखमीमध्ये अडकला गेला. सूर्यकांत शेलार बंडू माघारी गेले. त्यांच्या बॅटमधून अगदी चांगल्या धावा आल्या होत्या. 3 षटकार त्यांनी लगवले होते आपल्या संघासाठी आणि तारणहार ठरला या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सूर्यकांत शेलार. 2 चेंडू 2 धावेंची गरज. अगदी क्रुशल मॅच आहे. 2 चेंडू 2 धावेंची गरज. अजित आलेत नॉन स्ट्रायकरला आणि स्ट्राईकवर आता मात्र अनिकेत आलेत. अनिकेतने आतापर्यंत पाहिलं ना तर एकही चेंडू आतापर्यंत खेळला नाही आहे. ते अनिकेत आता पहिला चेंडू फेस करतील. यावेळेस कार्पेटचा फटका मिड विकेट रिजनला खेळलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज. आता मात्र समीकरण तसंच आलंय. या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अजितही माघारी गेलेत. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 1 धाव. काय घडेल या चेंडूवर? धाव घेता येईल का? विकेट मिळेल का? डॉट येईल का? अगदी 3 प्रश्न उपस्थित राहिलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. गौरव आणि नॉन स्ट्रायकरला असतील. अगदी 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिल्यानंतर अगदी जवळ आलंय. ती धाव वाचवण्यासाठी प्रयत्न सर्वांचे राहतील. 1 चेंडू 1 धाव. अनिकेत स्ट्राईकवर आपण पाहतोय. एक चांगला फलंदाज आहे अनिकेत आणि 1 चेंडू 1 धाव अगदी होऊ शकते. कदाचित आपण पाहिलं कित्येक वेळा 1 चेंडू 1 धाव होतही नाही आहे.
एक चेंडू 6 धावा कित्येक वेळा झाल्यात. हे प्रेशर असेल, दबाव असेल दोघांसाठी. चांगला चेंडू आता अथर्वला हाताळावा लागेल. या आधीच्या चेंडूमध्ये काय झालं ते विसरावं लागेल. हा शेवटचा चेंडू चांगला हाताळावा लागेल. यावेळेस हाफ ट्रॅकर त्याला पुल केलाय, गुल केलाय, मैदानाच्या अगदी बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी येतोय हा षटकार आणि विजयी झाला इथे ओकवडी संघ. चला कॅप्टन दोन्ही संघाचे, ओकवडी संघ आणि वरुशी ब संघ, प्लीज या कॅप्टन या. येस,